ही बघा आता इथे अशी ब्राऊन कलरची आलेली नव्हत, तर आपण तो फोल्ड करू. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर नवरात्रीचा आज आहे 7वा दिवस आणि मी आज बनवते नाश्त्याला पेपर डोसा. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. हे सर्व मी रात्रभर भिजत ठेवलं होतं, ते आता मी पेस्ट करून घेते. इथे मी डोशासोबत खायला चटणी बनवते नारळाची. सिंपल आहे एकदम. चटणीमध्ये खोबरा आणि मिरचीच घ्यायची आणि मीठ आणि ती पेस्ट करून घ्यायची. आता मी इथे चटणीसाठी लागणारा तडका तयार करते. पहिला डोसा मी करायला घेतला, पण तो तेवढा जमला नाही बघा व्यवस्थित असा. इथे मी आता पेपर डोसा बनवत आहे बघा. थोडीशी थिक आहे माझ्यामध्ये लेअर, पण व्यवस्थित आहे. इथे एक केलेला आहे बघा छोटा. आत्ता आपला डोसा रेडी आहे. याला आपण आता फोल्ड करू. हातानेच करते. बघा आपला मस्त असा क्रिस्पी असा डोसा रेडी झालेला आहे. मी सुरुवातीला ना असा तेल लावून शिकेला, तर तो होत नव्हता व्यवस्थित. मग नंतर समजलं का पाणी याच्यावर टाकायचा, तो पुसाचा पाणी, आणि हा आपण बॅटर टाकायचा, का मस्त होते. हे बघा कसं आता इझिली रिमूव्ह होईल बघा, अजिबात चिपकत नाही. आणि आता आपण ह्या साईडनं पण थोडा शेकू, कच्चा नको राहायला. तर आपला थिक आहे ना लेअर त्याच्यामध्ये, आणि त्यांचे असं पातळ असतं एकदम, ते एका बाजूने पलटायची त्यांना गरज नाही तेवढी लागत. असा मस्त म्हणजे झालेला आहे. हा बॅटर पण मी घरी तयार केलेला आहे, मार्केटमधला नाही. तर चला हा झाला का मग आता सिनो आणि मी नाश्ता एन्जॉय करते. सगळा डोसा त्यांचा खाऊन झाला आहे. मी आता त्यांना देते फ्रूट्स. आणि पाऊस बघा, कालपासून किती पाऊस लागला आहे. नशिबात संडे सिनोला स्कूल पण. तर चला आता आपण सिनोला विचारूया कसा लागते डोसा. हां मस्त, खरोखर सांग मस्त. इथे तुम्ही सकाळपासून पाऊस लागला आहे आणि खूप म्हणजे कंटाळा आला आहे. तरीसुद्धा मी आता गावात चालले. गावात जाईन आणि मग मच्छीला म्हणजे जायलाच लागेल, कारण की दोघं जण मच्छी खातात, मी भाजी खाते समजा, पण यांच्यासाठी मच्छी आणायला मी जाते.
तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा, कारण मी आज पण तुम्हाला माझं काय काय रुटीन आहे ते दाखवणार आहे. गावातून मी आत्ताच घरी आलो आहे आणि कपडे वगैरे मी चेंज केले, कारण भरपूर पाऊस पडत होता आणि गेल्यापासून तर जास्तच पाऊस लागला होता, म्हणून कपडे वगैरे बदलवले. आणि बाहेरचं वातावरण असं आहे की याच्यामुळे बघा किती थंडी वाजते. मी सॉक्स घालून चप्पल घातली की बघा मी आणली गावातून मच्छी. हा आहे मोठा यखरू, त्याचा तुकडी आणली. ही कोलबी, हे आहे बोंबील आणि हे बागळा. तर अशा प्रकारे मी मच्छी. काय चाललंय बघूया. हे सेनूचं फ्रेंड आले. काय रे करता किपिंग? काय फक्त फोडू नका म्हणजे झाला. हे बघ कसं लपते बघ. जेवढा काढशील ना जसा ठेव, हा जसा काढशील तसा. बघू चला, तर ही मच्छी आता मी सर्व साफ करते आणि ठेवते, म्हणजे फ्रीजमध्ये पण अर्धी ठेवायला लागेल, कारण ते एकटेच खायला आहे. सेनू फक्त कोलबी खाईल. मच्छी आता पूर्ण साफ केलेली आहे बघा. तर याचा आता मी रस्सा बनवीन, फ्राय करीन आणि ही मसाला कोलबी बनवीन आणि हे संध्याकाळला ठेवते. मग आता बोंबील आणि ही यखराच्याच तुकड्या आहेत 4-5 आणि हे बागरा. तर हे आता मी संध्याकाळला ठेवते. आणि हे आता काय करता हल्ली एवढे जवळशी बघता, जरा मागवा. मग इथं सोप्यावर बसून बघा ना. यो लावा इथं पडदा लावा, मग कालोख होईल. सारा पिक्चर बघता ती. हा मग कालोख होते ना. इथे आपलं जेवण आता रेडी आहे, बघू शकता तुम्ही. बनवलंय मी कसला हे मसाला कोलबी, हे राईस आहे. हे आमचं जेवण झालेलं आहे आणि माझ्यासाठी मी मसाला डोसा एक ठेवलेला आहे. तर आमचं आता दुपारचं जेवण इथे रेडी आहे. आता इथे आता संध्याकाळ झाली आणि सिनो आणि स्वीटी गेम खेळत बसलेले आहेत इथे आणि आम्ही थोडं TV वगैरे बघतो. आता संध्याकाळी मी जेवणात बागड्या आहेत ना, त्याचा रस्सा बनवते बागड्यांचा. आणि इथे आता बोंबील असे मॅरिनेट करून ठेवले. बोंबील इथे रवा घेतला आहे आणि याच्यामध्ये आहे फ्राय करी. माझं हे होईल समजा डिनर रेडी. तर हे बघा आपले रवा तवा बोंबील फ्राय आहेत आणि एका बाजूला आपला रस्सा पण मस्त असा झालेला आहे. रात्रीचं आता आमचं जेवण वगैरे झाली आणि मी सर्व किचन ओटा वगैरे सर्व क्लीन केला. अशी ब्लाऊजची कटिंग करते आता. आणि हे बघा ह्या साडीचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर चला मी शिवून घेते. आज किती होईल तेवढा करते आणि बाकीचा मग उद्या करेन. किचनचा माझा आत्ताच आवरला आहे आणि थोडा टाईम आहे, तर बरं एक ब्लाऊज शिवून घेते मी. कारण आता दसऱ्याच्या गणपतीला 5 दिवसाचा प्रोग्राम असतो आमच्या गावात. तर तिथे साडे वगैरे ते आपल्या अर्ध्या राहिल्यात लावायच्या नवीन, त्या लावेन. आणि नवरात्रीला काही त्या नवीन साड्यांचा उपयोगच नाही झाला, कारण कलर ते नव्हतेच. आणि 1-2 मला आता वाटते साड्या वापरायला भेटल्या, त्याच्यानंतर त्या वापरायला नाही भेटल्या. आता नंतर कधीतरी यूज करता येतील समजा. तर मी आता ब्लाऊज 1-2 ब्लाऊज शिवून घेते, टाईम आहे तर. आणि आजचा व्लॉग माझा कसा वाटला तुम्हाला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.